मिस रामभाऊ. रामभाऊ तुम्ही काय झालं माहिती का, आमच्या गावात एक असा किस्सा झाला मॅडम, काय झालं? की आमच्या गावातल्या एक जणाला मागच्या 10 दिवसापूर्वी कुत्रं चावलं. हा. आणि ती कुत्रं चावल्यानंतर 10 मिनिटात ती मेलं. अरे बापरे, म्हणजे माणूस किती विषारी असेल तो. खरंच खरंच खरंच. आणि ती कुत्रं मेल्यामुळं तो माणूस आता काही बरायला लागलाय. अरे बापरे. त्याला वेळ द्यावा लागला. हा हा तो आता तिथं असेल हा माणूस. तुमची काम हे हा बॉडीगार्ड आपला. हा हा बॉडी तुमचं काम काय माहिती का, ती माणूस येड्यागत करतो, असा दगडी मारतो, केसाशी उपटतो. अरे बापरे. त्यामुळे जपून वागायचं. काय आहे, ही जर कपडे माझ्या अंगावली बघितले ना तर तो म्हणणार माझी कपडे. ह्या अंगठ्या बघितल्यावर तो म्हणणार माझ्या अंगठ्या. ही टोपी गॉगल काय दिसेल ते माझं आहे म्हणतो. आणि काय आहे त्या महत्वाचं बोलणार तो, माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. बर. गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. आणि त्याची शिपण आवलाद राहिलेली 5 एकर फुकीन, पण गावचा नादच पुरा करील असं एका एकाला म्हणतो. तो व्यक्ती लक्षात ठेवायचा आणि त्याला गाडी पशी येऊन द्यायचं ना. मॅडमच्या जवळ यायचं, काही धोका घडू शकतो. बर बर बर. तुम्ही सुद्धा जवळ येऊन द्यायचं नाही, नाही. नाही, नाही. लक्ष ठेवा, एवढीच काळजी. बाकी गाव माझ्या मागे सगळं. मला रामभाऊ म्हणतात, मी सुद्धा काय. आणि तो माणूस सुद्धा म्हणतो मी रामभाऊ आहे रामभाऊ. अरे असं काही बळाल तू त्याला कुत्रा चावल्यामुळं.